प्रेमाची गोष्ट मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नाची धूम पाहायला मिळत आहे। हर्षवर्धनला हे लग्न करायचे नसले तरी तो सावनीला लग्नासाठी खूप उत्साही असल्याचं सांगत आहे। त्यासाठी तो सगळे प्रयत्न करत आहे। आता हर्षवर्धनने मुक्ताची बहीण मेहकाला लग्न मोडण्यासाठीचा मोहरा बनवले आहे। चला जाणून घेऊया आजच्या मालिकेच्या भागात काय घडणार। प्रेमाची गोष्ट मालिकेत आजच्या भागाची सुरुवात ही मिहिरने होते। मिहिरने सावनीच्या लग्नाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे। ही जबाबदारी पार पाडताना मिहिरची तारंबळ उडाली आहे। त्याला लकी मदत करत असतो, पण मिहिरची होणारी धावपळ पाहून सागरने त्याला स्वतःच्या लग्नाकडेही लक्ष दे असा सल्ला दिला आहे। आता मिहिर सावनीच्या लग्नाची कशी तयारी करतो हे पुढच्या भागात कळेल। सावनीचे लग्न झाल्यानंतर आदित्यला ती घेऊन ती हर्षवर्धनच्या घरी जाणार असल्यामुळे इंद्रा, स्वाती, लकी, सई सगळेजण भावुक झाले आहेत। सई आदित्यसाठी एक ग्रीटिंग तयार करते, ते पाहून आदित्य खुश होतो, पण सईने त्यावर मुक्ताचे चित्र काढलेले पाहून त्याचा हिरमोड होतो। तेवढ्यात इंद्रा आदित्यसाठी बनवलेले लाडू घेऊन येते, तर स्वाती, लकी आदित्यला गिफ्ट देतात। हे पाहून आदी खूप खुश होतो। हर्षवर्धनला सावनीने सही करून घेतलेले पेपर परत हवे असतात, कारण त्याला हे लग्न मोडायचे असते। तो सावनीशी गोड बोलून तिला उगाच लग्नात धावपळ नको म्हणून अर्ध सामान आणि त्यासोबत ते सही केलेले पेपर पाठवून दे असं सांगतो। सावनीला देखील हर्षवर्धनचे बोलणे पटते आणि ती सामान पाठवते। मुक्ताला ते पाहून धक्का बसतो। हर्षवर्धन सावनी सोबत लग्न करणार असतो, त्यामुळे हॉल असलेल्या हॉटेलमध्ये हनीमून सूट बुक करतो। त्या सूटचे डेकोरेशन मेहकाला करायला सांगतो। मेहका देखील आवडीने ते डेकोरेशन करायला जाते। हर्षवर्धन तिच्या कॉफीमध्ये काहीतरी मिसळतो। मेहकाला गुंगी येते। त्यानंतर हर्षवर्धन तिला बेडवर झोपवतो आणि तिच्या शेजारी झोपतो। मुक्ता आणि सागर तिथे येतात, त्यांना धक्काच बसतो।